मोठ्या गाड्यांना नाही जाऊन देणार. वाडाचं झाड आहे ते पार पूर्ण खालू हालतं मुळापासून. आता अख्खी गर्दी असते मोठी गाडी नाही येणार. यावेळेस इथूनच चालू केलं दिसते. याच्या उद्घाटनाला मोदी आले होते. तो फ्रंटनी दाखवतो मंदिर आहे. मंदिर आहे ते साईडला तुकाराम महाराजांचं घर आहे आणि इथं मुख्य मंदिर आहे. तुकाराम बीज निमित्त किंग केले ते कमानीवरती. मेन एंट्रन्स आहे देवगावचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज आहे 27 तारीख. आज आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनचा दिवस आहे आज. चाललोय प्रणय भाऊ आणि मी कॉफी प्यायला. काय रितेश आणि केचमू के वेदांत गेलेले गावात शॉपिंग करायला. उद्या रितेशचा वाढदिवस 28 मार्च ना. 28 मार्च शिवजयंती आमच्या गावातली. उद्या रितेशचा वाढदिवस आहे. शर्ट घ्यायला गेला. अर्धा तास लाग म्हणली. आम्ही म्हणले त्यांना आलो तोवर. आता आवडत कॉफी घ्यायला. कॉफी एकच बनव. कॉफी घ्यायला प्रणय म्हणून थंड घेतले. आज बीजमुळे ना गर्दी होती किती. इथेच ट्रॅफिक अडवते आता गाड्या. पुढे ट्रॅफिक होऊन देत नाहीये कारण दोन्ही बायपासला आहे ना सगळं पार्किंग केलेलं आहे. सेंटरला आज जाऊनच देत नाही कुणाला. मधून जुन्या रोडनी आज नो एंट्री देऊ गावला आज. अरे मला त्या मोनुका जायचं होतं राव कटिंग करायला, पण नेमका तो घरी गेलाय. आज बीज असल्यामुळे ना गर्दी इथं. कस्टमर नाही म्हणा म्हणून घरी गेलो म्हणलं. रात्री उघडीन दुकान. रात्री आम्हाला जायला लागतं गावात. आज तुकाराम बीज आहे. आज ते झाड किती वाजता आलतं रे? 12 वाजता करेक्ट आलतं. अख्खं मुळे बसून आलतं का? अशी मान्यता आहे की ना गोपाळपुरात एक झाड आहे. ते वडाचं झाड आहे ना. वडाचं झाड आहे ते पार पूर्ण खालू हालतं मुळा बसून. आता अख्खी गर्दी असते. मी तर आजपर्यंत भेटली राव. हा का? आज आहे ना गर्दी आहे. बीजामुळे आहे ना नो एंट्री अशा गाड्यांना. इथं अडवतात पोलीस पण जातात तरी पण नाही का. फक्त अवजड वाहन जाऊन देत नाही. इथं RTO आहे. एक सेकंड थांबा. मोठ्या गाड्यांना नाही जाऊन देणार कारण पुढं गर्दी होईल ना. मग पुढं आज सगळं बंद आहे कारण पुढं फुल गर्दी आज. पहिल्यासारखी गर्दी नाही होत कारण दोन्ही बायपास काढल्यामुळे ना एवढी गर्दी ट्रॅफिकच होत नाही. पहिले ट्रॅफिक व्हायचं. केस कापून आलतो. आता आलो घरी धुवायला. केस ते वॉश नाही करता आले. त्या दुकानात मोनूच दुकान बंद होतं. त्या वाडी एकाचं दुकान नव्हतं. मग ते नवीन दुकानात केस कापून आलो. फक्त जवळपास 2 वाजलेले आता. मला गेली भूक. जेवण करा घेऊ पहिलं. जेवण करू मग परत जाऊ बाहेर. अरे ते येतोय. जेवला का नाही? जेवलो की. हा जेवलो की. आणि बाग तुम्ही किती 4-5 जण खाली होते ना. काय गेम खेळत होते का? तिला की बाई. हा फुल पॅक झालेलं आहे. तीर्थक्षेत्र देऊ आहे ना. जाम आहे. बॅरिकेड लावलेलं त्याच्यामुळे आहे ना. आता बॅरिकेड काढले यांनी. पण आता सगळे चालतील. 1-2 तासात अख्खं मोकळं होईल. बीजला एवढी गर्दी व्हायची. पहिलं तर फुल जाम व्हायचं रे. आता तरी मोकळं आले. क्लिअर आले. आपल्याला बायपासला मग काय टेन्शन नाही. रानात रितेश आणि मी घरी झालेली आता. घरी पण आता गरम होतंय. म्हणलं जरा येऊ चेंज हवा करून. जरा रानात आल्यावर गरम नाही होत. रानात आल्यावर झाडाखाली थोड्या वेळ थांबू आणि नंतर मग जाऊ. मग झोपून पण रात्री आम्हाला जायचे भिजायला गावात.
आलो घरी. थोड्या वेळ बसलो आम्ही, झाडा खाली चांगलं गार वाटते. डिकीट तू त्याला डिकी कोडतो. चला जाऊ घरी. रात्री पण जायचे आपल्याला गावात. तुम्हाला दाखवतो आज आमच्या गावाचं उरूस कसा असतो. उरूसच म्हणता येईल याला, कारण उरूस तर काही बरंच नाही. ज्यावेळेस उरूस आम्ही करणार आहे, पण पोरं मिळून. पोहोचलो आता घरी. थोडं जरा आहे ना बरं वाटत नाही, जरा तब्येत बरोबर नाही. 2-1 तास आराम करू पहिलं, नंतर भेटू. 1 hour later. आता वाजलेलं साधारण 8:30. जरा डायरेक्ट दुपारी आलो, डायरेक्ट झोपलो. तब्येत बरोबर नव्हती बाई. आता बरं वाटतं जरा. पोर आपल्या वरच्या गोठ्यात थांबलेली आहे. रितेश म्हणलं ये आपल्याला त्याच्या 8:30 वाजता गावात देवगावात आमची बीज असते यावेळेस. आज बीज प्रणय भाऊ ये, पिट्टू काका, देशने डीजे आणलाय काय, शुभम डीजे. खतम. जायचं का ना आपल्या गावात मग शॉपिंग करायला. ते लय गर्दी भाऊ, मला तर भीती वाटत ती गर्दी. आलो आम्ही आता पोरला आणायला शाळेत. शाळेतच म्हणतोय गावात जायचं आणायला. गावात चाललो आहे की गावात गर्दी बघ. पुढे पण गर्दी रे जास्त. चालू झाले पोटी काढणे येणार यावेळेस. इथूनच चालू केलं दिसते ताळे माथ्यावरून. नाही मी तर पहिल्यांदा बघितलं ताळे माथ्यावरून. गर्दी जास्त आहे. वाजव तुकाराम बीज निमित्त बुकिंग केली ते कमानीवरती. मेन एंट्रन्स आहे देवगावचं. 1 मिनिट फोन करू. हो कसं लाइटिंग भारी. उद्या नेमकी शिवजयंती पण आहे. असं तू देणार रे शिवजयंतीला पण. साईडला काय घेतलं बाळा तू. बापरे बंदूक घेतली का तू. काय घेतलं. बंदूकच घेतली का. बापरे. अरे 1.5 तासभर झाला यांना शोधत होतो. एवढी गर्दी आहे. आता गावल्यात बंदुका घेतल्या बाई. चला यांना घरी सोडू रितेश. बापू बरं देऊ. अय बंदूक मार धरती गोळीच्यात. आई जाऊ मी. अय झालं का पाणी पितो. जाऊ आम्ही जातो वर. जाऊ शॉपिंग करून आले का. जाऊ तुमच्या पाहुणं का बस थांबलं इथं 1.5. अरे लय गर्दी गावात. चला पिटू का. चला अरे त्याचा आपण जाऊ. आम्ही चाललो तो शॉपिंगला. काहीतरी करू पिट्टू काका अजून कोणी बघा आपल्या गाडी गर्दी. प्रणय भाऊला बोलायला आता आम्हाला जायचे गावात शॉपिंग करायला. नाही ऑन कॅमेरा होऊन काय व्हायचे. वेदांत के चमू आणि के पियुष हे 3 सख्खे भाऊ. आम्हाला नाही आलं शॉपिंग करा तुम्ही. आम्ही बघितलं तुम्हाला शॉपिंग करायला गेली तुम्ही. यांनी पण आपल्याला नाही नेला रे. अरे आम्ही आलो असं रे खोटराड्या. गाडी कुठे आपली. किती बोललं पाहिजे. आलो आम्ही आता गावात. रितेश आलेला आहे. प्रणय आम्ही नवीन आणलाय गाडी. आता पाहून आले आज आमचं
पाऊ खांद्यावर मग यादी मला लय भूक लागलेली औषध नाही राहिलं. ते कमी नाही होणार आता. अहो 2-1 तास लागेल गर्दी कमी व्हायला. हा काय काल रात्रीपासून गर्दी लय हो. अरे पुढं तर लय गर्दी रे. इथून तिकडं खालच्या चौकात जायला आहे ना 1.5 तास लागला आम्हाला. 1 तास लागला पोराला शोधाय का. तर ते शितली गर्दी कमी आली. हा मागाशी लय गर्दी होती इथं पण लय गर्दी होती रे मागाशी भाऊ. आम्ही किती वेळ लागला आम्हाला तर 2 व्हीलर काढायला. हा पार खाली गेलतो. पार खाली इथून पार खाली गेलतो अख्खी. आम्ही चाललो तर खाली चौकात असं खायला. इकडं आता संपलंय सगळं माग. खालच्या चौकात चाललो आता आम्ही. केवढा फुगा घेऊन चाललो बा. मंदिर आहे आणि या साईडला आपल्या महाराजांचं मंदिर आहे. मेन मुख्य मंदिर दाखवतो तुम्हाला. पुढं या साईडला आहे ना का. या साईडला तुकाराम महाराजांचं घर आहे आणि इथं मुख्य मंदिर आहे. आणि मानाचा गणपती देवगावचा. नवशा गणपती या गणपती मुख्य मंदिर आहे देवगावचं. महाराजांचं मुख्य मंदिर आहे. एंट्रन्स आत्ताच बनवण्यात आलेलं आहे. आता बेजनिमित्त असं सजवलेलं आहे. अजून मंदिरात गर्दी आहे. या साईडला रांग लावलेली लोकांनी अजून. इथून एंट्री असते. इथून असं राऊंड मारून तिथं मेन गाभारा आहे. तिथून नंतर आहे राम लक्ष्मण सीताचं मंदिर आहे आणि इथून राऊंड मारून परत जायला लागतं. याचे ना मोदी उद्घाटन आलं ते मंदिराच्या. कुठलं पलीकडचं आहे का शिळा मंदिर. शिळा मंदिर दाखवतो. या याच्या उद्घाटनाला मोदी आले होते. तो फ्रंटनी दाखवतो मंदिर आहे. मंदिर आहे ते. याच्या उद्घाटनाला मोदी आले होते बघा. शिळा मंदिर आज जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे. पालखी मारुतीचं मंदिर आहे इथं आणि या साईडला शिळा मंदिर आहे. तिथं आलते मोदी उद्घाटन आलते त्या मंदिराच्या. आणि या साईडला अजून एक दरवाजा आहे आणि त्या साईडला एक दरवाजा असतोय आणि हा फ्रंटचा मेन दरवाजा हा आहे.